हॅलो नमस्कार. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चीजी पोटॅटोजची रेसिपी. तर काय नाही, खूप सोपी रेसिपी आहे. इथे मी 3 बटाटे मीडियम साईजचे उकडून त्याची साल काढून त्याला अशा प्रकारे आपण भजी बनवताना जसे कट करून घेतो ना तसे गोल गोल कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे सैंधव मीठ, अमूलचं चीज, स्लाइस चीज मी घेतलेलं आहे. त्यानंतर मी घेतलेलं आहे काळी मिरी पावडर आणि बटर. तर इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे गॅसवरती. तर पॅनवरती मी सुरुवातीला बटर ॲड केलेलं आहे आणि हे सर्व बनवताना ना गॅसची फ्लेम आपण एकदम लो ठेवायची आहे. त्यानंतर यावरती आपण जे पोटॅटोज आहेत ना ते ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारे मी बटाट्याचे सर्व स्लाइस यावरती ठेवून घेते. त्यानंतर यावरती मी सर्व बाजूने पसरेल अशा प्रकारे सैंधव मीठ ॲड करते आहे. मी सैंधव मीठ वापरलेलं आहे जे कमी खारट असतं, त्यामुळे मी थोडं जास्त घेतलेलं आहे. तुम्ही दुसरं मीठ वापरत असाल तर ते थोडं कमी टाकावं, कारण बटर आणि चीजमध्ये ऑलरेडी मीठ असतं. तर त्या अंदाजाने आपण यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. त्याचबरोबर मी आता इथे ॲड करते काळी मिरी पावडर. तर आता आपण एका बाजूने आपलं हे फ्राय झालेले आहेत पोटॅटो, आता दुसऱ्या बाजूने आपण फ्राय करून घेणार आहोत. या पोटॅटोजमध्ये ना काळी मिरी आणि बटरचा फ्लेवर खूपच सुंदर लागतो. तर अशा प्रकारे आपण आता हे सर्व पोटॅटोज दुसऱ्या साईडने फ्राय करून घेत आहोत. तर इथे आपले पोटॅटोज व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता मी यावरती चीजचे स्लाइस ठेवते आहे. तर इथे मी 2 स्लाइस चीजचे यावरती ठेवलेले आहेत. त्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून देणार आहोत आणि एकदम स्लो गॅसवरती हे 2 मिनटासाठी कुक होऊ देणार आहोत. तर इथे आपले चीजी पोटॅटोज रेडी आहेत. तर आता आपण याला प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग दिसतंय आणि खरंच खूप टेस्टी लागतं. तर तुम्ही देखील अशा प्रकारे चीजी पोटॅटोजची सिंपल रेसिपी नक्की बनवून बघा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. टिल देन बी हॅपी अँड बी ब्राईट. बाय.